नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे पांढरे शुभ्र बनून तयार होणारे बटाटा वेफर्स। मस्त असे डिझाईनचे हे वेफर्स मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे आणि अगदी दुप्पट तिप्पट फुलून तयार होतात। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी 5 किलो बटाटे घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही। आपल्याला बटाटे जे आहे ते असे पांढरे असले पाहिजे आतमधून। पिवळे बटाटे इथे आपल्याला अजिबात घ्यायचे नाही, नाहीतर आपले वेफर्स जे आहे तळल्यावर लाल होतात। त्यानंतर या बटाटे आपल्याला असे मोठे आणि मस्त असे लांब बघून घ्यायचे आहे। बटाटे छान असे लांब असले की आपले वेफर्स सुद्धा मस्त असे लांब लांब बनून तयार होतात। इथे मी आता सर्व बटाट्यांचे साल अशाच प्रकारे काढून घेणार आहे। इथे आता आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर सारं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रत्येक बटाट्याचे साल काढले की लगेचच त्यामध्ये बटाटे घालून ठेवायचे आहे। याला आपल्याला हवेशी संपर्क साल काढल्यावर अजिबात येऊ द्यायचा नाही। इथे मी आता छान असे वेफर्स पाडून घेणार आहे। वेफर्ससाठी मी अशा पद्धतीची किसणी घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही जे ते प्लेन किसणी असते त्याने सुद्धा वेफर्स करू शकता आणि आपल्याला इथे वेफर्स करताना सुद्धा खाली परातीमध्ये किंवा तुम्ही अशा खोल ताटामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला हे वेफर्स तयार करून घ्यायचे आहे आणि आपल्याला बटाटा हलकासा तिरका पकडायचा आहे, म्हणजे छान असे लांब लांब वेफर्स बनून तयार होतात। इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व वेफर्स बनवून तयार करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही मस्त असे लांब सडक आपले हे वेफर्स बनून तयार झालेले आहे। इथे जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही परत हे वेफर्स पाण्यामध्ये घालून घेऊ शकता। इथे मी आता सर्व वेफर्स बनवून तयार करून घेतलेले आहे। मस्त असे पांढरे शुभ्र वेफर्स दिसत आहे आपले। इथे आता सर्व वेफर्स माझे करून झाल्यानंतर मी छान अशी 3 ते 4 पाण्याने अगदी पांढरं पाणी पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला हे वेफर्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि रात्रभर तुम्ही ज्या भांड्यामध्ये वेफर्स ठेवणार असाल त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर हे असंच ठेवायचं आहे। पाणी आपल्याला मात्र भरपूर घालायचं आहे वेफर्सच्या वर येईपर्यंत। बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी आपले हे वेफर्स छान असे कडक झालेले आहे अशा प्रकारे। आता आपल्याला हे सुद्धा पाणी बदलायचं आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे वेफर्स धुवून घ्यायचे आहे, अगदी स्वच्छ पाणी येईपर्यंत। बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे मी वेफर्स पाण्यामधून उपसून काढलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला भरपूर सारं पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये जेवढे वेफर्स बसतील तेवढे यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये 4 ते 5 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी 2 वेळा वेफर्स छान असे उकळवून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा भरून सायट्रिक ऍसिड घालून घ्यायचं आहे, लिंबू सत्व सुद्धा म्हणतात याला। उचटणीने हे छान असं आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे आणि मी हे जे आहे अगदी थोडं 5 मिनिटं वाफवून घेणार आहे। यापेक्षा जास्त आपल्याला वेफर्स वाफवायचे नाही। पाण्याला उकळी वगैरे अजिबात आणायची नाही, नाहीतर आपले वेफर्स लगेचच तुटायला लागतात। अगदी ट्रान्सपरंट आपले वेफर्स दिसायला लागले की लगेचच आपल्याला हे वेफर्स जे आहे बाहेर काढून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे। इथे मला हलकेसे वेफर्स कच्चे वाटत होते म्हणून परत मी मिनिटभर फक्त शिजवून घेणार आहे। इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे वेफर्स आहे सर्व चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। इथे मी आता सर्व जे वेफर्स आहे चाळणीमध्ये काढून घेणार आहे। त्यानंतर हे जे पाणी आहे यामध्येच तुम्ही दुसरे सुद्धा राहिलेले वेफर्स उकळायला टाकू शकता।
गरम झालेलंच असते पाणी आणि लगेचच 2 मिनिटात वेफर्स बनून तयार होतात. इथे मी आता प्लॅस्टिकवर सर्व वेफर्स अशा प्रकारे छान असे टाकून घेणार आहे. एक वेफर्स आपल्याला मस्त असा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही जर हे वेफर्स खूप जास्त शिजवले तर हे लगेचच एकामेकाला चिटकतात. बघू शकता तुम्ही इथे मी सर्व वेफर्स मस्त असे 1 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही छान असे पांढरे शुभ्र वेफर्स बनून तयार झालेले आहे आणि 5 किलो मध्ये भरपूर सारे वेफर्स बनून तयार झालेले आहे. मस्त असे एक सुद्धा न तुटता आपले हे वेफर्स बनून तयार झालेले आहे. इथे मी तुम्हाला आता वेफर्स तळून सुद्धा दाखवणार आहे. इथे मी आता तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही. मध्यम तेल गरम करून मस्त असे वेफर्स तळून घ्यायचे आहे. पांढरे शुभ्र दुप्पट-तिप्पट आपले हे वेफर्स मस्त असे फुललेले आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा.